सरकटे परिवार मंगल परिणय सोहळा दिनांक 20/5/2024। धम्म बांधवांनो, मी धम्मदर्शी प्राचार्य यांचे सावळे आपणा सर्वांना जय हिंद। बांधवांनो, आपण चिरंजीव सूरज आयुष्यमती सिंधू व त्र्यंबक महादू सरकटे सेवानिवृत्त पर्यवेक्षक राहणार तामशी तालुका जिल्हा वाशिम हल्ली मुकाम दत्तनगर लाखाळा वाशिम यांचे द्वितीय चिरंजीव वधू चिरंजीव सौका ज्योती आयुष्यमती रेखा व गणेश संभाजी वानखडे राहणार पिंपरी माळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हल्ली मुकाम भुजबळनगर छत्रपती संभाजीनगर यांची ज्येष्ठ कन्या यांच्या मंगल परिणयानिमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात करिता आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। दृश्यामध्ये आपण पाहत आहात वरपित्याचे घर। या ठिकाणी पाहुण्यांची वर्दळ पाहावयास मिळते। हा मंगल परिणय सोहळा आज दिनांक 20/5/2024 सायंकाळी 7:15 संपन्न होत आहे। परिणयस्थळ राजयोग लॉन मंगल कार्यालय पडेगाव चिनार गार्डन छत्रपती संभाजी नगर। वरपिता आयुष्यमान TM सरकटे यांनी वाशिम येथून संभाजीनगरला जाण्याकरता सारा ट्रॅव्हलच्या 2 लक्झरी बस बुक केल्या असून एक क्रुझर गाडी व वराकरता स्पेशल कारची व्यवस्था केलेली आहे। त्यापैकी एक लक्झरी बस पुरुषाकरता व दुसरी लक्झरी बस महिलाकरता केली आहे। दृश्यामध्ये आपण पाहता छत्रपती संभाजीनगरला जाण्याची तयारी चालू आहे। ठीक 10:30 वाजता वाशिम येथून दोन्ही बस छत्रपती संभाजीनगराला जाण्यास निघालेल्या आहेत। आपण पाहतात वाशिम शहराचे दृश्य। रस्त्याच्या डाव्या बाजूला दृश्यामध्ये वाशिम शहरातील नामांकित शाळा सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय। थोड्या अंतरावर आल्यानंतर डाव्या बाजूलाच भव्य अशी इमारत असून मोकळे मैदान आहे। या इमारतीमध्ये पूर्वी DED कॉलेज होते। सध्या स्थितीमध्ये येथे केंद्रीय शाळा आहे। आमचा प्रवास चालूच आहे आणि आम्ही जात आहोत मंगल परिणय सोहळ्याकरता
छत्रपती संभाजीनगरला रस्त्याच्या डाव्या बाजूला हिरवीगार झाडी दिसत आहे. थोड्या अंतरावर आल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील पॉलिटेक्निक कॉलेज व कॉलेजची इमारत व कॉलेजचे प्रवेशद्वार आपण दृश्यामध्ये पाहत आहात. समोर गेल्यानंतर डाव्या बाजूला पेट्रोल पंप असून उजव्या बाजूला तिरुपती नगर आपण दृश्यामध्ये पाहत आहात. आमचा प्रवास चालूच आहे. काही अंतरावर आल्यानंतर आपण पाहता वारांगा फाटा व वाशिम शहरातील उड्डाणपूल येथे आमची बस थांबलेली आहे. दोन्ही बस सोबत असून क्रुझर गाडीसुद्धा आपण दृश्यामध्ये पाहत आहात. येथे थांबण्याचे कारण म्हणजे काही पाहुणे मंडळी येत आहेत, त्याकरता थांबणे गरजेचे होते. पाहुणे बाहेरगावून येत असल्या कारणाने त्यांना थोडा उशीर होत आहे. करिता गाडीतील धर्मबांधव, गाडीचे ड्रायव्हर व इतर प्रवासी गाडीच्या खाली उतरलेले आहेत आणि पुलाखाली बसताना आपल्याला दिसत आहे. 2 सारा ट्रॅव्हल्स लक्झरी बस तसेच क्रुझरसुद्धा गाडी आपण दृश्यामध्ये पाहत आहातच. दृश्यामध्ये उड्डाणपूल पाहत आहात. हा समृद्धी मार्ग असून अकोला ते हिंगोलीकडे जातो.
अगदी थोड्याच वेळात आमचा पुढील प्रवास चालू झाला. आम्ही उड्डाणपुलापासून उजव्या बाजूने मालेगाव मार्गे समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरला जात आहोत. पुढे जाताना आपणाला भव्य असा महामार्ग दिसत असून रस्त्याच्या बाजूला निळे बोर्ड आपण पाहतच आहात. दृश्यामध्ये आपण पाहत आहात टोल नाका. टोल पावती घेतल्यानंतर आमचा पुढील प्रवास चालू झाला. समृद्धी महामार्ग शहराच्या बाहेर भागातून गेल्यामुळे रस्त्याच्या बाजूला गावही पाहावयास मिळत नाही. काही अंतरावर आल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला हिरवा गार असा बगीचा आपण दृश्यामध्ये पाहत आहात. आमचा प्रवास चालूच आहे. पुढे जाणारा मार्ग जो आपण पाहत आहात माळरानातून हा मार्ग जात आहे आणि आजूबाजूला झाडी दृश्यामध्ये आपण पाहतच आहात.